बीडमध्ये क्षीरसागर काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईमध्ये काकांनी बाजी मारली। मात्र नगरपालिकेच्या सत्तेसाठी त्रिशंकू स्थिती झाली। बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात निवडणुकांच्या तोंडावर फूट पडली आहे। पुतण्या संदीप क्षीरसागरनं बंडखोरी करत काकू नाना विकास आघाडी स्थापन केली। या आघाडीवरून रवींद्र क्षीरसागर भावाविरोधात उभे राहिले होते। मात्र या लढाईत राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली। राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्यात। काकू नाना आघाडीला 19, एमआयएमनं जोरदार मुसंडी मारत 10 जागांवर आघाडी घेतली। विकासाच्या प्रश्नावर बीड शहरातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता नसताना हा ऐतिहासिक विजय मिळालेला आहे आणि आदरणीय पवारसाहेब आणि अण्णांच्या मार्गदर्शनाला बीड शहराच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय मी साध्य करू शकतो। आता शहरातील जनतेने सांगितले की एवढ्या कठीण प्रसंगातसुद्धा आम्ही सोबत आहोत। त्यामुळे खरोखरच बीड शहरातील मतदारांची जनतेची मी उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही।